तसं नाही सवय बापू. काजल येवाचं नाही तुमच्यासोबत, तसं नाही. आता साक्षगंधाला गेले, लागतेच टाइम. तुम्ही येणार आहे हे बी तिला माहित नसेल कदाचित, तर कदाचित राहीन मी. असं कसं माहित नाही मामाजी तिले? मी सकाळी तसं सांगितलं तिले. मी आज सकाळी 10 वाजता फोन केला तिले, 10 वाजताच मी तिला सांगितलं तर मी संध्याकाळी तुला घेवायला येतो म्हटलं, 6 वाजता घरी राहायचो म्हटलं. तर हो म्हणे, मी साक्षगंधाला जातो म्हणे. या म्हणे तुम्ही घेवायला, मी घरीच थांबतो म्हणे. मी 4-5 वाजेपर्यंत येऊन जातो म्हणे घरी. तर मग एवढं झाल्यावर, एवढं बोलल्यावर, एवढं सांगितल्यावर कोणी बाईनं घरी राहिलं पाहिजे. कोणी बाई म्हणा, माणूस म्हणा, हा समोरच्याची गोष्ट ऐकली पाहिजे. असं असं येईन म्हणे, काय तर येते ना मग. होतेच टाईम आता. दुसऱ्या गावी गेलं तर थोडासा टाइम होतेच, तर येतेनच आता. काऊन आजच जाणं जरुरी होतं का जवळ बापू? आता काजल तर म्हणे 4-5 दिवस राहतो म्हणे. तुम्हाला काही सांगितलं नाही का काजल ना मामाजी? नाही, काही सांगितलं तर नाही बा. मी आताच आलो बा घरी. मी आताच जेमतेम मी घरी येऊन बसलो, तो मी आले. मी 10 वाजता फोन केला तिने, आणि 10 वाजता मी सांगितलं तिले का माझी वहिनी बिमार आहे, माझी वहिनी दवाखान्यात ऍडमिट आहे. तर मी तुला घेवायला येतो म्हटलं. बरं नाही वाटत म्हटलं, घरचा जीव बिमार आहे, दवाखान्यात भरती आहे, आपण माहेरी राहून पाहून पाहून करणं म्हटलं बरं नाही लागत. तर घेवायला येतो म्हटलं मी तुला. हो म्हणे, या म्हणे. बरोबर आहे, मग बरोबर आहे जवळ बापू, बरोबर आहे. मी 9:30 वाजताच मी निघून चाललो गेलो गावात, गाईकडे, गाई घेऊन. तर मग म्हणून तिनं मला सांगितलं नाही. मग त्याला मलाच सांगितलं होतं, आमंत्रण मलाच होतं आनंदपूरला साक्षगंधाचं. तर मा मागं होते ढोरं. तर मी म्हटलं दोघी मायले केले, तुम्ही चालले जा म्हटलं. जाऊन जा म्हटलं, जाऊन म्हटलं. हो ना, ठीक आहे ना मामाजी, मी तुम्हाला काही नाही म्हणत मामाजी, तुमचं सगळं बरोबर आहे. पण काजलला समजायला पाहिजे ना, तर तिथून लवकर निघून जावा, घरी येवा पटकन. तर येते बा मला घेवाले, तर घरी राहिलं पाहिजे, हे तिला समजलं पाहिजे ना. हो, तसं समजलं पाहिजे तिने. आता साक्षगंध 11चं म्हणे बा, 11चं. 11चं साक्षगंध झालं समजा, तर 12-1-2 वाजेपर्यंत जेवण खाऊन आटपून जाते. हो, 5 वाजेपर्यंत येऊन जायचं होतं बा ताईनं घरी. बसल्याच आणि इकडे तिकडे. तुमची बहीण, तुमच्या बहिणीचे सासर आहेत ना तेच, तर तुमच्या बहिणीच्या सासू सासऱ्याच्या घरी गेले असतील. तर म्हणून झाला टाईम, मग त्याला आवगाव करायला करत असतील ना ते. राहून जा, जेवण करून जा, म्हणून झालं त्याला टाईम. हो बरोबर आहे मामाजी, ते तुमचं माझ्या बहिणीचं सासर तेच होय. तर लागला असं टाईम. पण बा काजलला समजायला पाहिजे, लवकर येऊन झाले पाहिजे, म्हणाले पाहिजे त्याला की नाही बा मी जाऊ, तब्येत खराब आहे, मग जाऊ द्या, मी जा राहत नाही, मी जातो, काही चहा नको म्हणा, काही नको, सटकन निघून येऊन जायचं होतं. तिथं माझा टाइमपास नाही झाला असता ना मग. आता माझा टाइमपास होऊन राहिला, आता मग घरी कधी पोहोचन अजून. तसे असतील ना तिथं सगळे करणारे जवळ बापू? आहे मामाजी, सारेच आहे. मोठा दादा, 2 दादा आहे, आई आहे, वहिनी आहे, सारेच आहे, बाबा आहे. पण आपलं बी थोडं कर्तव्य बनते ना. हं? बिमार आहे, घरचा जीव बिमार आहे, तर सारेच दुखी तर होतेच का नाही? हं? तसा तर आपण काय लगेच हात काढून घ्यायला लागते का? मग आपल्या वेळेस कोण येईन? मग आपण अमृत खाऊन तर आलो नाही ना. हो जवळ बापू, बरोबर आहे. अमृत पिऊन कोण आलं? कोण नाही आलं, सारेलेच आहे लागले बिमारे बिमारे. काय काजल, मी तुले सकाळीच सांगितलं होतं 6 वाजता मी घेवायला येईन. आता किती वाजले? 7:30 वाजले आता. एवढा टाइम होते का कुठे? साक्षगंधाला गेलं आपण दोघ्याच लेडीज गेल्या साक्षगंधाला, तर अंधाराच्या पहिले घरी आलं पाहिजे, हे समजत नाही काय? आता काय, आता मी बोलन तर तुझे आई वडील म्हणतील तर आमच्या पुढील बोलते, आमच्या देखताच बोलते, तर मग किती बोलत असन असे तुझे आई वडिलांले गैरसमज होईल. पण सत्य काय आहे त्याला माहितच नाही. हो ठीक आहे ना बाई, माहित आहे मला. येतोच होतो आम्ही, विचारा मग आईले. ननदबाईची सासू किती जबरदस्ती करे बाबा. चहा पाजला, पहिले पाणी मी म्हणलं चहाही नको, आम्ही साक्षगंधाने जेवण केलं, चहाही नको करा म्हटलं. चहा बनवला जबरदस्तीनं, पापड तळले आणि मग म्हणे थांबा थांबा, जेवण करून जा, जेवण करून जा. म्हटलं नाही जातो, हे मी त्याला सांगितलं बी तरी का माई जाऊ बिमार आहे, हे येऊन राहिले जेवाले, तरी नाही. मग थांबा, तुमच्या ननदलीलेच फोन लावतो. तर मग ननदबाईले फोन लावला त्यानं दिल्लीले. तर ननदबाईले सांगायला लागल्या, अजून तसं बापा ननदबाई संग बी अर्धा घंटा बोलत राहिल्या. मग मा संग बोलल्या ननदबाई. मग असं करता करता कधी उशीरच झाला. मग मी मा मैत्रिणीच्या इथं गेली, एवढ्या दूर गेली म्हटलं, तर तिच्या इथं नाही जाऊ म्हटलं. तिथं गेली, मग तिथं बसली. तर म्हणून का इकडे यायला टाइम झाला, नाही तर माहित तर होतं मला. म्हटलंच नसं ना तू, खोटी बोल नको काजल. तू म्हटलंच नसं ना जायचं आहे मला, बस मेंदू प्यावानी बसली असं नाही मामीचे. नाही नाही जाऊ बापू, तसं नाही. मी म्हटली तुमच्या ननदबाईच्या सासूले जाऊ द्या म्हटले, राहत नाही, जातो म्हटलं. तर असं असं आहे म्हटलं, नाही म्हटलं. तर त्या जबरदस्तीच करत होत्या ना, म्हणून उशीर झाला. तर काही हरकत नाही ना, असं नक्की तर करणार आहे. करणारे तर आहे, पण आपणही दूर पैसा येत नाही ना. आपले काही फर्ज राहत असते, काही कर्तव्य राहत असते. आपणही असलं पाहिजे. नाही कराले तर समोर दिसाले तर खरी. असं म्हणतो मी. नाही मामाजी, नाही करायला, करणारे आहे, सगळे करते, करणारे आहे. पण नाही करायला तर दिसाले तर आपण दिसलं पाहिजे. का बा हा आले, हाय उभे आमच्या दुःखात. हा, मग सुखात जाऊन काय फायदा? काय करता? दुःखात या ना. असं होईल ना, असं होईल ना. मग दुःखात नाही आलं ना तर सुखात आलं मामाजी. नाही बरोबर आहे तुमचं जवळ बापू, बरोबर आहे तुमचं. आता काही बिघडलं नाही ना, आता चालले जा, निघून जा. हळूहळू गाडी चालवा आणि पोचून जाता तुम्ही. तसं काही नाही, पोचून जाता. हो पोचून तर जातोच मामाजी. चाल बरं काजल आता पटकन.
काही कपडे गिपडे तर घेऊन घे बॅग भर चल पटकन. हो बॅग आहे एक मी आणतो. चला मग. आई काय झालं वहिनीला? मला खा नाही सांगितलं तू. तुला कोण सांगितलं बाई डोली? मला माझ्या सासूने सांगितलं. आई तू खा नाही सांगितलं मला. तू सांग एवढं सांग मला. तू खा नाही सांगितलं. आता काय सांगू म्हटलं तुले. काही जास्त नाही कमजोरी आलती तिले. बाकी काही नाही. झाली ठीक. आता सुट्टी भेटते म्हणते. आता येऊन राहिले तरी घरी. मग एवढूसे गोष्टी तुला सांगू का? मग तू टेन्शन घेशील. मग तू बिमार पडशील. मग तुला पावाले आम्हाला यावं लागेल. हा तसं नाही आई. असं कसं असं असते खा. थोडं थोडंसं मला सांग तू. खा नाही सांगत मला. सांगायचं मला. मी नाही घेत ना टेन्शन. मी नाही पडत ना बिमार. मला सांगायचं तू. सांगत जा मला. काय झालं वहिनीला सांग. आताच तर सांगितली हो बाई. तिला कमजोरी आली. तिला काय सांगू तर इकनेस म्हणतात ना इंग्लिश भाषेमध्ये तुमच्यावाला इकनेस. ते आलं बाई तिने. आता कधी सलाईन वलायला लावल्या. आता झाली ना ती. ओ अच्छा आई विकनेस खा. अच्छा चांगलं खाणं पिणं खरायला लाव. वहिनीला दुर्लक्ष नको करू देऊ वहिनीला खाण्या पिण्यावर. हो बाई ठीक आहे. तिले म्हणतो हो बाबा सांगू बेजार राव तिले. म्हणून बेजार राव तिले. पण कधी ऐकतच नाही ते. बनवून घेते सारे देते आणि स्वतः नाही खात. दुसरं काम पाहिजे. आणि तुझ्या सासूला कोण सांगितलं डॉली? आई तिथे माझ्या सासूरवडीत ना कोणाचं तरी साक्षगंध झालं तर तिथे वहिनी आलती ना. काजल वहिनी तिथे आलत्या ना. तर काजल वहिनीने माझ्या सासूला सांगितलं. आणि मग माझ्या सासूने मला सांगितलं. असं काय काजल तिथे गेलती का बापा? माहेरी हाय म्हणे मी. आणि तिथे साक्षगंधा लग्न फिरून राहिली का माहेरी जाऊन? हो गेली असन. आणि माझी सासू खूप आग्रह करून राहिली म्हणे. मी त्या वहिनीने म्हणे तू वहिनी थांबूनच नाही राहिली म्हणे. राहूनच नाही राहिली म्हणे. तू वहिनी म्हणते म्हणे की नाही मी जाते. माझी जाऊ बिमार आहे मी जातो अशी म्हणते म्हणे. म्हणून मला फोन लावला होता माझ्या सासूनं. तर मग राहिलं नाही काजल वहिनी. असं काय? हो राकेश गेला असं मग तिला आणाले म्हणून तो उशीरून राहिला त्याले. नाही तर लवकर तर येऊन जाते तू घरी. हा बरं ठीक आहे. आई मला सांगत जा असं काही असलं तर. खा नाही सांगत तू मला. सांगत जा. हो ठीक आहे. मी याच्यानंतर तुला सांगत जाईन. हा आले काय? देऊन दिली आज सुट्टी नाही. बरं झालं. आता कसं लागते बिंदू? आता चांगलं लागते आता बाई. आता चांगलं लागून राहिलं. कडक लागून राहिलं आता. आता जाय आता आराम कर. आता बिलकुल आराम कर. आता 2-4 दिवस बिलकुल आराम कर. काम नको करू. जा आराम कर आता. हो आराम करतो आता बाई. चला बिंदू ताई तुमच्या खोलीत आराम करू. ललिता तू कुठं? चला आराम करू. तू बिमार होती का? तू मोहन बिंदूला घेऊन जा खोलीत आणि तिला आराम करू दे. तू जरासा आराम करून घे. आणि ललिता तू होय स्वयंपाकाला लाग आता. स्वयंपाक करून घे पटकन. काहून आता बाई तुम्ही नाही केला का स्वयंपाक? आता वरी स्वयंपाक नाही केला तुम्ही? मी लेकरं पाहू का स्वयंपाक करून? मी लेकरं पाहून राहिली ना. ही कशी इकडे तिकडे पैत्यात कर. आता तू आली ना कर स्वयंपाक. बात एका 1-1.5 घंट्यात स्वयंपाक होते. चाल ललिता मी करू लागतो थोडं. हो पाय रे मोहन पाय करू लागतो म्हणते स्वयंपाक. हाय रे अक्कल बिंदू. हा आता दवाखान्यातून आली 2 दिवस भरती राहिली ना. आता स्वयंपाक करू लागतं काय? म्हणजे अजून मग 10 दिवसासाठी तुला भरती करायला लागल. बिंदू कोण तुला लय शौक आहे का बिमार पडायचा? हॉस्पिटलमध्ये पैसे घालायचा हा आणि भरती व्हायचा शौक आहे का? दवाई खावायचा आणि इंजेक्शन सुया लावायचा शौक आला का तुला? कोणाला शौक राहते का ह्या गोष्टीचा? मला तकलीफ नाही होत का? मग आता झाली ना दवाखान्यातून. आता आराम करून घे 2 दिवस. मग एवढ्या लवकरचा स्वयंपाक हे एकटीच करण काय ललिता? मग ते बिमार पडून जाईल ना. नाही पडत ते बिमार. नाही पडत. लय कडक आहे ते. त्यापेक्षा लय कडक आहे ते. कामाला कमी आहे पण कडक आहे ते. खाते पेते साजरी नाही ललिता. हो आता बाई मी कडक करतो मी. बिंदू ताई जा तुम्ही करा आराम. भाऊजी न्या बिंदू ताईला खोली. मी करतो स्वयंपाक. येईन ना अजून लली आपली काय म्हणते माहित ना माहित होता ती आपली काजल. चल बिंदू तू. आई आता स्वयंपाक व्हायचा आहे तर मी येतो दुकानावर. हो जाय. काय करतो घरी बसून? आली काय काजल? बापूजी म्हणे बा घेवाले जातो म्हणे. आले का दोघे जण? कुठं घेवायला जातो असं म्हणे काय? आलेच तर नाही ना अजून ना. पा आता बाई तुम्हाला काय सांगू मी. 1 नंबरची चॅप्टर आहे ते काजल. तिनंच म्हणलं असं बापूजीने राहू दे आज नाही जाऊ. राहून जा इथंच उद्या जाऊ. हा तिने वाटलं का आता बिंदू ताई बिमार आहे कामं करायला लागेल मला. तर तिने आता हुशारी केली. येणच नाही ती आता पाहिजे. आणि माहिती आहे आता बाई इकडे बिंदू ताई बिमार आहे आणि तिकडे ते मस्त साक्ष बंधून इकडे तिकडे हिंडून राहिली ती. काय केली लाज. आणि मस्त तयारी बी करून चांगली साडी घालून मस्त अशी फोटो काढून राहिली. फोटो टाकून राहिली फोन मध्ये. हा एवढी बेशरम आहे. हो आलता डोलीचा फोन आलता. ते सांगे साक्षगंधाला आलत्या म्हणते वहिनी म्हणते. आनंदपूरले होत वाटते साक्षगंध. काय माहित आता पहा ना. आतापर्यंत यायला नाही पाहिजे होतं का तिने. आता येऊ दे. आता पण बोलतात तिथे चांगलं बोलतात तिने. किती बोलू हो. त्याला बोलली
आता त्याने नाही समजत काय मग, तिने नाही समजत तर राकेशने तर काय बोला आता मी म्हणून तात्या बहिणीच उलटा राहिली. पण ते काजल त्याला समजूच नाही देत असं ना, त्याला म्हणत असं हा असं असं तसं पटवून देत असं गोष्ट, तर त्याला बापूजीला पटून जाते. हो आता तुम्ही कधी आता बापूजीला काहीच नको बोलचा, आता कधी काजलले बोलचा. हा इथं घरचे व्यक्ती बिमार आहे, दवाखान्यात भरती आणि तिले साक्षगंधात जाणं दिसून राहिलं, तयाऱ्या करणं, फोटो काढणं असं तसं तिले सुचून राहिलं. हा हिची काळजी नाही, कोणाचीच काळजी नाही तिले, तिले बापूजीची बी काळजी नाही तिले, ती फक्त तिच्या आपल्या धुंदीत आहे ते आणि माय बाप बस. हा आता युरी येते काय तर बोलतोस तिले. बापरे आई वहिनी माझ्या स्वागतासाठी दोघी जणी आणि बिंदू वहिनी दवाखान्यातच आहे का? मी आता जातो डब्बा घेऊन. वहिनी बांधा डब्बा, मी वहिनीला नेऊन देतो. चला तुम्ही चला ना, तुम्ही जातच असाल ना. दादा कुठं? मदन दादा, मोहन दादा? थांबा, धीरानं घ्या बापूजी, धीरानं घ्या. तुम्ही तर मोठे खास आहे आमच्यासाठी, म्हणून तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही उभे आहोत सासू मी. हा आणि तुमच्या संग खास मॅडम बी आहे, म्हणून आम्हाला उभं राहावं लागलं. आणि बिंदू वहिनी घरीच आहे, आल्या घरी, झाली सुट्टी, आता नाही जावं लागत डब्बा घेऊन. अरे वा चांगलं आहे. झाली मग बिंदू वहिनीची तब्येत ठीक? जमलं बुवा, लवकरात लवकर वहिनीची तब्येत खराब म्हणतो, तब्येत ठीक झाली. जमलं. आराम करून राहिले का वहिनी? ठीक आहे आता आई, वहिनी ठीक आहे ना आता? हो ठीक आहे, ते ठीक आहे, आता करून राहिली आराम, आता ते ठीक आहे. आणि तू धुई हात पाय घे, स्वयंपाक तर झालाच आहे, ललितानं केला. काजल तू धुई हात पाय. हा ते तुम्ही नाही बोलायचं, थांबा. बरं नाही थांबा तुम्ही. अय काजल किती बेशरम आहे हो तू. हा जराशी आहे तुला शरम? काऊन ताई मी काय केलं आता मला बेशरम म्हणून राहिला तुम्ही? काय केलं म्हणता? हा लाज नाही जराशी? ते ताजीवाले इथं बिंदुताई बिमार आहे आणि तू मस्त तयारी करून फोटो बिटो काढून राहिली, लग्न ढूंढून राहिली, हिंडून राहिली. हा वाटते का जरासं काही? तू घरचा माणूस, घरची बाई बिमार आहे आणि तुला लग्न येवं दिसून राहिले, मजा मस्ती करून राहिली मस्त तू. मग बेशरम नाही तर काय तर तू? तसं नाही आहे ताई, काही मी काही मजा मस्ती करत नाही होती. मी आता होते नाही इथं सगळे जण साक्षी झाले. माझ्या बाबा म्हणे जा म्हणे, माझ्या आई संग गेली मी, कोणी होतं नाही सोबती माझ्या आईले म्हणून. माझ्या बाबा इकडे गेले होते तर म्हणून गेली. मग कायची मजा मस्ती केली तिथं? लग्न वगैरे नव्हतं काही, पार्टी किती नाचायला नाही गेली मी तिथं. साक्षगंध होतं असं. ताई बिमार आहे तुला साक्षगंध सुचलं, इकडे येते दुसरी कोणी मीच राहिली असती ना तर माझ्या सगळ्या बहिणीचं साक्षगंध राहिलं असतं टाकून, मी इथं बिंदुताई जवळ आली असती मी. वहिनी झालं, तुम्ही महान आहे, तुम्ही महान आहे, तुम्ही महान राहा. काजल नाही आहे महान, काजल आहेच बेशरम. बस आता तुमच्या जीवाली शांती झालं. जाऊ का आता? करू का हातपाय घेऊ का? काही इथं भाषण सांगता तुम्ही रातभर? हो जाय रे राकेश जाय. आता हे काय बोलते हे, जाय काजल तू बी जाय. मग आई मी बोललो म्हणजे मग वहिनी म्हणते मधात बोलते म्हणते. मग आता तिले बेशरम गिशरम तिले बोलून राहिले वहिनी. मग बापूजी ते नाही बोलून राहिले, हे उगी मुगी ऐकून राहिली का? मी मोठी आहे ते लहानाचं तिने उग मुग ऐकाव ना. हे तर तोंडाला तोंड देऊन राहिली तिला, म्हणा तुम्ही काही मलाच म्हणता. तू देऊ काही एक कानाच्या खाली, कायले तोंडाला तोंड देऊन राहिली? हा म्हणा ठीक आहे म्हणा, हा मी बस झालं, बंद कर. असं आजपर्यंत मी नाही ऐकलं वहिनीचं. लय काही बोलते मला वहिनी, काही बोलते मला. आता बेशरम म्हणजे याच्यात बेशरम की काय आली याच्यामध्ये? म्हणजे काही बी बोलून काही करत तर मी ऐकूनच घेईन का? लहान आहो म्हणून काय यायचं ऐकासाठी आली का मी इथं? मी नाही ऐकणार आता याच्या पुढं. हा तुम्ही मारा नाही तर काय करा, मी मला कोणी बोललं तर मी ऐकत नाही. मी बोलनच, मी जबाब देईनच. हो दे ना जबाब, दे ना. तू करायला नको येऊ, जबाब देवाला ये तू. आता बिंदू ताई घरी आल्यावर आली तू, आता काय साठी आली तू? जाऊ का मग? नाही येऊ का? जाऊ का घरी वापस? जाऊ का? मी मामा आहे जातो वापस, मला नेऊन द्या वापस नेऊन मला. तू कायले येऊन राहिली काजल? हो ना तिचं काय, ललिता राहू दे, जास्त नको बोलू. राकेश ने तिले ते बी जास्त चढल्यावानी बोलून राहिले आज. ने तिले बी धुवायला हात पाय की आणि जेवण करा. चल बरं तू नाही आता इथं विचार इथं मारून मी तुले. हो चल धुया हात पाय, बोल नको जास्त. नाही तुम्ही मला नेऊन द्या. आता ललिता वहिनी म्हणून राहिल्या आणि तुमच्या आल्या जाय, आता नेऊन द्या. जातोच मी, त्या म्हणते ना त्याच्या मनाचं उद्या जातोच मी, नेऊन द्या मला. त्याच्या म्हणण्यानं काय होतं? त्याचं घर होय काय माय घर होय? चल होय. हो बापूजी तुमचंच घर होय, माय नाही होय. आम्ही तर बाहेरच्याच आहो ना, आमचे नाही होय घर, तुमचेच होय. वहिनी हे पहा, मी बोललो म्हणजे मग मनानं बोलते म्हणून म्हणतो जास्त बोलू नका. झालं ते झालं, जाऊ द्या. तिची बी मजबुरी होती, तिला माहित नव्हतं वहिनी बिमार पडन म्हणून, आणि मलाही माहित नव्हतं. मला आईनं सांगितलं अचानक माहित पडलं मला, आणि तिला काय माहित नव्हतं, स्वप्न नव्हतं पडलं तिला बिमार होईल म्हणून. असं राहिलं असतं तर इकडेच आलीच तिथे. हो बापूजी ठीक आहे, जा तुम्ही धुवा हात पाय. किती झालं तुम्ही, किती झालं ते किती काही करन तरी ना तुम्ही तिचीच साईड घ्या. ते तुम्हाला गलत आहेच नाही, वाटतच नाही. जा, मीच गलत हा, मीच फालतूची बोलली. जा धुवा हात पाय ना, जेव्हा कोणी वाढायला रिकामा नाही इथं. तुम्हाला कोण म्हणते ललिता ताई वाळा म्हणून? आहे ना मला हात पाय. तुम्ही नाही स्वयंपाक केला असताना तरी मी येऊन स्वयंपाक केला असता. आम्हीच वाढतो जेवतो म्हणून तर आली ना लवकरच. पाचल्या पायीत आली 10 वाजता रातच्यानं. रात्री दिवा लावून, बोंबलीवर दिवा लावून, आणि म्हणते स्वयंपाक करत होती. असं राहिलं असतं ना तर लवकर आली असती तू. मला मामानं नाही टाइम केला, झाला मला टाइम.
तू चालतं का काजल, का खरंच तुला मार खावत आहे आता? तू बोल आता तू. माई लय सणकून राहिली, लय सटकून राहिली माईवाली. पहिलेच तू घरी माई सटकवली, लवकर आली नाही, आणि आता इथं येऊन माई सणकू नको. मी खरंच फर झप झप मारायलाच लागन. मी काही पाहणार नाही मी मग काही. हो चला, कोणाच्या तोंडाला लागत असं. पाहिलं आता बाई, पाहिलं बापूजीले, तिचीच साईड घेते तरी ते गलत आहेच नाही म्हणते, तिचीच साईड घेते. काय ललिता, तू तुला अक्कल गिक्कल आहे हो तुले? तिचा भाग घेऊन राहिला का तू? तिला मारण म्हणून राहिला ना तू? हा, तू तिला कायचं काय बोलून राहिली म्हणून तो तिचा भाग घेऊन राहिला तो. तिच्या ऐकून बोलून राहिला, तिला बोलता नाही येत म्हणून. काला जादू केला तिने तुमच्यावर, काला जादू म्हणून तर तिला बोलता नाही येत. केवढं सारं बोलून गेलं तरी काला जादू केला, काला जादू केला.